आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज। हम तुम्हारे साथ हैं। एकाच पर्व ओबीसी सर्व, एकाच पर्व ओबीसी सर्व, मुझे साथ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आरक्षणाच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, एकाच पर्व ओबीसी सर्व, एकाच पर्व ओबीसी सर्व। आलो मुठभर लोक आहे, पण कालच्या दिवशी याच्यामध्ये असे रूपांतर होतील की बंबई पोलीस जाम म्हणजे याच्यापेक्षा बी जरांग्यापेक्षा बी आम्ही जाम करू शकतो। कारण की ते एकच समाजाचे लोक आहे। आमच्या जो सर्व समाजाचे लोक आहे ना ओबीसी मध्ये 374 जाती आहे आमच्यामध्ये। एवढे जर लोक जमा होऊ द्या तर बंबईचा काय ठाव ठिकाणा लागणार आहे। जामनेर शहरात ओबीसी बांधवांकडून आक्रमक आंदोलन। महायुती सरकारच्या GR विरोधात संतप्त जामनेर शहरामध्ये भूमिका आज ओबीसी बांधवांची दिसून आली। मी आपल्या सोबत दादाराव वाघ, आपण पाहत आहात MJ न्यूज। जामनेर शहरात आज ओबीसी बांधवांकडून आक्रमक आंदोलन करण्यात आले। मागील आठवड्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी मुंबई येथे केलेल्या उपोषणानंतर शासनाने महायुती सरकारने काही महत्त्वाचे GR शासन निर्णय पारित केले होते। या GR मुळे ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का बसू शकतो असे भीत करून आज ओबीसी समाजाच्या वतीने सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात ओबीसी बांधवांकडून काही मागण्या सरकारकडे ठेवण्यात आल्या। त्यात प्रामुख्याने हैदराबाद गॅझेटवरील शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, ओबीसी प्रवर्गात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या 53 लाख बोगस कुणबी नोंदी रद्द करण्यात याव्या, न्यायमूर्ती शिंदे समितीचे कामकाज पक्षपाती व अन्यायकारक असल्याने ती बरखास्त करावी, ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाची होत असलेली घुसखोरी कायमस्वरूपी थांबवावी, अशा मागण्या या ठिकाणी ओबीसी बांधवांकडून करण्यात आल्या। आंदोलनादरम्यान ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त करून शासनाविरोधात निषेध नोंदवला। या प्रसंगी ओबीसी समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले, ज्यात शासनाने पारित केलेल्या GRच्या तातडीने पुनर्विचार करून ओबीसी समाजाच्या हक्काचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली। आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक केली होती। MJ न्यूज सोबत मी दादाराव वाघ। जामनेर तालुका ओबीसी समाज बांधव या ठिकाणी आपल्या जामनेर तालुका ओबीसी समाजाच्या मार्फत माननीय तहसीलदार साहेबांना ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात निवेदन देण्यासाठी या ठिकाणी ओबीसी बांधव या ठिकाणी जमलेले आहेत। मी आमच्या ओबीसी बांधवांच्या मार्फत शासनाला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमत असून आम्ही जे शासनाने झोपीचे सोंग घेतलंय ते जागा करण्यासाठी आम्ही सर्व ओबीसी समाज या ठिकाणी उपस्थित झालेला आहेत। कारण आमचं ओबीसी जे आरक्षण आहे हे आमच्या 374 छोट्या मोठ्या जाती समाजाचं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेलं आहे आणि आमच्या या ताटामध्ये दुसरं कोणी समाजाला आरक्षण देणार नाही, यासाठी आम्ही सर्व ओबीसी समाज या ठिकाणी निवेदन देऊन शांततेच्या मार्गाने या ठिकाणी देतो आहोत। मित्र, ओबीसी समाजावर या मागच्या काळामध्ये खूप अन्याय झाला आहे। या ठिकाणी मराठा समाज असेल, मराठा समाजाचं आरक्षण देण्यासाठी आमच्या ओबीसी बांधवांची काही एक हरकत नाही, परंतु आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही 374 जाती पहिलेच खूप जास्त जाती या ठिकाणी समाविष्ट असल्यामुळे परंतु नव्यानं मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण देण्यात येऊ नये। कारण या अगोदर कुणबी समाज या ठिकाणी ओबीसी मध्ये मोडला गेलेला आहे, परंतु जे मराठा आहे, प्युअर मराठा आहे, त्यांना या ठिकाणी ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये, जेणेकरून आमच्या भविष्य काळातील छोट्या छोट्या गोष्टी या ठिकाणी आमच्या समाजाला भोगायला लागणार आहे। आज येणाऱ्या पिढी हे खूप संकटमय जीवन आमची ओबीसी जगणार आहे। म्हणून मी आपल्या शासनाला विनंती करणार आहे आमच्या ओबीसी बांधवांमार्फत की आपण येणाऱ्या काळामध्ये या मराठा समाजाला ओबीसीच्या ताटातून आरक्षण द्यायचं नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी एक शासनाला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। हो, जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर महायुती सरकारने काही GR पारित केले, त्या अनुषंगाने
ओबीसीवर काहीतरी अन्याय होणार आहे असं काही चर्चा चालू आहे, यावर आपलं काय मत आहे? अगदी सत्य आहे. कारण एकाच ताटामध्ये आपण त्या पद्धतीला लायक ठरलं असलो आणि त्या ताटामधलं तुम्ही जर म्हणत असाल की तुम्ही त्या पंक्तीमध्ये जेवायला बसा, त्या उक्तीप्रमाणे आमच्याच ताटातील खास आज उरलेल्या मराठी बांधवांना आम्ही कोणा समाजाचा विरोध करत नाही. आज बघतायत पूर्ण खानदेशमध्ये, पूर्ण विदर्भामध्ये संपूर्ण मराठा समाज हा ओबीसी मध्ये गणला जातो. आज जामनेर तालुका आहे, आज आम्ही जामनेर तालुक्यातून बिलॉंग करतो. आज या जामनेर तालुक्यातला संपूर्ण मराठा समाज हा ओबीसी मध्ये आहे. पण मग उरलेले मराठा सुद्धा आज आमच्या हक्कामध्ये अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मुंबईवर आलेला अनिष्ट या सरकारने या दडपणामध्ये आमचा अधिकार म्हणजे ओबीसींना एक गोडबंगाल करून, ओबीसींची दिशाभूल करून अति सुरक्षितरित्या GR काढला आणि उरलेले मराठा बांधवांना सुद्धा हा अधिकार देण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांच्या विरोधात नाही, पण आमच्या हक्काचा त्यांना देऊ नका. आमच्या येणाऱ्या पिढीला, आमच्या मुलाबाळांना जे काही अधिकार प्राप्त होणार आहे तेही पूर्णत्वाने आता प्राप्त होणार नाहीयेत. कारण संपूर्ण मराठा समाजच यामध्ये विलीन होणार आहे. तर आमचा या गोष्टीला विरोध आहे. हा GR शासनाने रद्द करावा आणि जो न्याय हक्काचा त्यांनाही द्या, परंतु आमच्या अधिकारातला ओबीसी मधनं त्यांना देऊ नका, असं मी शासनाला या माध्यमातून ओबीसी समितीतर्फे यापुढची लढाई कशी असेल? यापुढची लढाई जी आहे ती कायदेशीरपणे आम्ही लढणार आहोत. आणि नक्कीच ज्या पद्धतीने यांनी एका तासामध्ये 2-2 वेळेस GR बदलवला, म्हणजे GR असा बनतो का की अर्ध्या तासात जरांगे सांगतात की बा हा शब्द नको, लगेच सरकार हा शब्द काढून टाकतो. जरांगे सांगतात हा शब्द पाहिजे, तो शब्द टाकून द्यायचा. म्हणजे आपल्या भोवती बितली, मुंबई पॅक झाली म्हणून GR बदलायचा. मग उद्या जर ओबीसींनी मुंबई पॅक करण्याचा प्रयत्न केला तर शासनाला हा GRच काय, हे सगळे कागद बंद करावे लागतील. मग शासन काय करेल? ओबीसी त्या तयारीत आहे याची नोंद प्रशासनाने घेतली पाहिजे. आज जो आम्ही हा मोर्चा काढला ओबीसी बचाव, हा खरोखर एक न्याय मागण्यासाठी काढला. आम्हाला घटनेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो अधिकार दिलेला आहे, 19% ओबीसी साठी रिझर्वेशन आहे, त्यात 374 जाती आहेत. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जर मराठा समाज सरसकट त्यात जर त्यांना सवलती दिल्या तर मूळ ओबीसी कुठे राहील हे कोणालाही दिसणार नाही. मूळ ओबीसीवर तो फार मोठा अन्याय होणार आहे. आताच नुकत्याच 8-10 जाती परत छोट्या मोठ्या जाती परत ओबीसीत टाकल्या. त्या छोट्या जातींना टाकल्याबद्दल आम्ही काही विरोध केला नाही. पण मराठा समाज हा बहुजन समाज आहे. महाराष्ट्रातला सर्वात मोठा समाज मराठा समाज आहे. आता आपले नागपूरचे भोसले राजे त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटून सांगितलं की आम्हाला ओबीसीतलं आरक्षण नको, आम्हाला मराठ्यांना वेगळं द्या. त्यांना मराठ्यांना वेगळं देण्यासाठी आमचा पाठिंबाच आहे, आमचा विरोध नाही. पण आमच्यात त्यांना ओबीसीतून आरक्षण देणं हे सर्वस्वी चुकीचं आहे. आज शासनकर्ते सांगताय ओबीसीचं आरक्षण देणार नाही, एकीकडे सांगताय कुणबी दाखला मिळाला म्हणजे तो ओबीसीत आला. याचा अर्थ काय? त्यांना जर कुणबीचे दाखले मिळाले तर ते सगळे ओबीसीत येतील. म्हणजे इकडून करून म्हणायचं की त्यांना ओबीसीतला वाटा देणार नाही, तो वाटा देण्याची आवश्यकताच नाही ना. त्यांना कुणबीचे दाखले मिळाले की ते आपोआप येणार आहे. पण याला सक्त विरोध आहे. ज्या ज्या वेळेला याच्या पुढे समता परिषद ओबीसी समाज जे ठरेल त्याचे आंदोलन आम्ही करू, मोर्चे काढू, मुंबई आम्ही पॅक करू. कारण ओबीसी समाज हा 54% महाराष्ट्रात लोकसंख्येचा. तर ओबीसींना एकत्र आणण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि सरकारवर त्या पद्धतीने आम्ही दडपण आणू. ओबीसी समाजातर्फे आज आंदोलन करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत आणि आज तहसीलला निवेदन देणार आहे. काय मागण्या घेऊन आपण आज मी वंजारी समाजाचे प्रतिनिधित्व करतो. वंजारी समाज हा ओबीसी समाज आहे. सुरुवातीला जरांगेंनी जे आंदोलन केलं आरक्षण मिळण्यासाठी, तर वंजारी समाजाने त्यांना पाठिंबा दिला. कारण त्यांना आरक्षण पाहिजे, आमचं मत दुमत नाही की त्यांना आरक्षण मिळू नये. पण आमच्या ताटातलं घेऊन त्यांना देण्यात काही अर्थ नाही. जामनेर तालुक्यात सर्वात जास्त मराठा समाज आहे आणि मराठा समाज हा ओबीसी मध्येच गणला जातो. हा त्यांच्यावर अन्याय आहे. कारण GR जो ज्या पद्धतीने काढला गेलाय तो GR शासनाने रद्द करावा हीच आमची मागणी आहे.
कारण आज कोणताही शाण नुकडी मराठा जो बांधव आहे, जो प्रगत बांधव आहे, तो जर का ओबीसी मध्ये जर का दाखल होतोय, फक्त मी कुणबी आहे असं प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याला ओबीसी मध्ये गणना केली जाणार आहे, तर हा आमच्यावर असलेला मोठा अन्याय होणार आहे. आणि आमच्या सर्वात जास्त ओबीसी समाजाचं ताटातलं वाढून दिलेलं आहे, त्याच्यात त्यांना न देता त्यांना वेगळ्या याच्यात द्यावं, हीच आमची मागणी घेऊन शासनाला मागणी आहे. चार रद्द करावं हीच मागणी आहे. बोलो, क्या कहना चाहिए? आज देश में जो चल रहा है और खुसूसन जो हमारे महाराष्ट्र में एक संघर्ष चालू है ओबीसी और मराठा का, तो शासन से हमारी यही गुजारिश है कि जो समाज को बाबा साहेब अम्बेडकर ने जो संविधान के जरिए से अधिकार दिया है अलग अलग, अब ये ओबीसी का आरक्षण जो है इसमें सब समाज आते हैं, उनको उनका अधिकार मिलना चाहिए, इनके कोटे में से किसी को ना दे। मराठा समाज को अगर देना है तो स्वतंत्र उनको आरक्षण दिया जाए, हम उसके विरोध में नहीं है और कोई भी नहीं है। हम शासन ने गंभीरता से विचार करने को ना, आज शासन तड़का पड़ की जीआर को ले रही है, बदल रही है, ये कर रही है, किसी के दबाव में नहीं शासन को आना चाहिए, सबका हित देखकर ऐसे निर्णय लेना चाहिए कि भाई सब समाज जो समाधान हो। तर आपण बघितलं ओबीसी समाजातर्फे आज जो मोर्चा काढण्यात आला, त्या मोर्चामध्ये मराठा समाजाला जे आरक्षण देण्यात आलेलं आहे ते आरक्षण ओबीसी समाजातून न देता त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे अशी मागणी आज जामनेर तालुक्यातून ओबीसी समाजा बांधवांतर्फे करण्यात येत आहे. एमजे न्यूज सोबत मी दादाराव वाघ. नमस्कार, आपण जामनेर शहरातील तहसील कार्यालय येथे आलेलो आहोत. इथं आज जामनेर शहरामध्ये गेल्या एक आठवड्या अगोदर म्हणजे गणपती उत्सव जेव्हा चालू झाला त्यावेळेस जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी एक हाक देऊन एक मोठं आंदोलन उभं केलेलं होतं मुंबईमध्ये. त्या अनुषंगाने आंदोलन देखील झालं. या 5 दिवस आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मराठा आरक्षणासाठी काही मुद्दे मांडण्यात आले. ते मुद्दे महायुती सरकारने GR पारित करून काही पारित केले. ते जे मुद्दे आहेत, जे GR आहेत, ते GR कुठंतरी ओबीसी समाजाला तिच्यामध्ये मधला वाटा जाण्याची शक्यता काही जाणकारांकडून वर्तवली जात आहे. त्या अनुषंगाने आज जामनेर तालुक्यातून ओबीसी समाज बांधवांतर्फे एक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून आणि इथं जामनेर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. नेमके आज त्या निवेदनामध्ये ओबीसी बांधवांतर्फे काय निवेदन देण्यात आले, त्यामध्ये कोणत्या समस्या मांडण्यात आल्या आणि कोणत्या मागण्या घेण्यात आल्या. आपल्यासोबत काय नाव आपलं? मुकुंद तुकाराम माळे. मुकुंदा तुकाराम माळी हे आपल्यासोबत आहेत. त्यांना विचारू की नेमके कोणत्या मागण्या घेऊन सण आज त्यांनी मोर्चा काढण्यात आला. आज सर्व ओबीसी बांधव, सर्व समाजाचे लोक जमलेले आणि त्यांची एकच मनामध्ये अशी घाबराट, एक मनामध्ये भीती तयार झाली. प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येक समाजामध्ये तयार झाली अशी भीती की तो GR पाहून जरी तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून तो पाहिला आम्ही ना, की तो 5-5 मिनिटातून 2-2 मिनिटातून तो GR बदलत होता. आणि त्याच्यातून एक मनामध्ये अशी एक भीती तयार झाली की बा आपल्या ओबीसी मधलं हे आता हे बिलकुल जाणार म्हणजे जाणार. मुख्यमंत्र्याची आपल्याला खूप गवाही आहे आज की बा मी ओबीसीतून देणार नाही, पण तुम्ही जे GR बदलवता याच्याहून म्हणजे भरोसा कसा ठेवायचा, हे सगळे प्रत्येकाच्या मनामध्ये आज समाजामध्ये आज म्हणजे चर्चा सुरू होऊन गेली. आज जरी आम्ही निवेदन द्याकरता तहसील साहेबाकडे आलो, मुठभर लोक आहे, पण कालच्या दिवशी याच्यामध्ये असे रूपांतर होतील की बंबई पोलीस जाम म्हणजे याच्यापेक्षा बी जरांग्यापेक्षा बी आम्ही जाम करू शकतो. कारण की ते एकच समाजाचे लोक आहे. आमच्या जो तर सर्व समाजाचे लोक आहे ना ओबीसी मध्ये 374 जाती आहे आमच्यामध्ये. एवढे जर लोक जमा होऊ द्या तर बंबईचा काय ठाव ठिकाणा लागणार आहे. तर आमचं एकच विनंती सरकारला की आमच्या ताटातून कोणाला देऊ नका. आमचं द्याबद्दल कोणा म्हणतात दोमत नाही आहे, त्यांनी जरूर द्यावं, पण ते कसं द्यायचं, काय द्यायचं हे तुम्ही ठरवा. आणि आमच्या ओबीसी बांधवाला तुम्ही समजा की मी याच्या पुढे काय तुम्हाला GR लिहून द्यायचा आहे का काय द्यायचं. आम्हाला सुद्धा असं एक GR पाहिजे मग की तुम्ही आम्हाला देणार नाही, आम्ही ओबीसी ताटातून देणार नाही. तुम्ही फक्त तोंडी सांगताय आणि एका माणसाच्या याच्यावर तुम्ही म्हणजे 2-2 मिनिटातून 1-1 मिनिटातून तुम्ही GR बदलताय. हे कुठली पद्धत आहे? मी लहानचा मोठा झालो म्हणजे असा GR मी कधी पाहिला नाही. की हे मनामध्ये एक भीती तयार झाली प्रत्येकाच्या की बा हे पुढे काय होणार आहे, हे शासन काय करणार आहे, नुसतं आव्हा म्हणणार आहे
आणि तुम्हाला त्याच्यामध्ये घुसवून जरी तुम्हाला घुसखोरी करणार आहे, तर हे मनामध्ये प्रत्येकाच्या समाजाच्या प्रत्येक समाजामध्ये अशी एक भीती तयार झाली की बा हे काही ना काही थांबलं पाहिजे. म्हणून आम्ही एक मुठभर लोक जमले आणि आज निवेदन दिलं याच्या पुढे. आणि तहसीलदार साहेबांनी हे निवेदन पूर्ण कॅबिनेट पर्यंत पोहोचावं आमची असे नम्र विनंती. तर आपण बघितलं जो अन्याय ओबीसी समाजावर होतोय, सरकार सांगत होतं की आम्ही ओबीसीच्या पाठीशी उभे राहू, परंतु ओबीसीच्या पाठीशी उभं राहताना काही सरकार दिसत नाहीये. या सरकारचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि यापुढे सरकारने गंभीर दखल घ्यावी की ओबीसी वर्ग रस्त्यावर जरी नाही उतरत असला, परंतु हा कामाचा वर्ग आहे. आज कमविता खाईना असा वर्ग आहे, म्हणजे खरा गरजवंत आमचा आहे. गरजवंत मराठ्यांचा लढाई आमचा लढा जो आहे तो गरजवंतांचा आहे. आज रोजी रस्त्यावर का नाही उतरले जास्त लोक की आमचे लोक कामाचे आहेत. जो तो शेतात गेलाय, जो तो त्याच्या कामावर आहे, परंतु आम्ही आमच्या वोटिंग मधून तुम्हाला ओबीसी वर्ग किती आहे आणि तुमच्यासाठी काय करू शकतो. तुकाराम माळी दादा यांनी आज सांगितलं की मराठा समाजाने जे आंदोलन केले तो फक्त एक समाज होता, परंतु ओबीसी मध्ये कमीत कमी 374 समाज आहे. या समाजाने जर आंदोलन केलं तर पूर्ण मुंबईच नाही तर पूर्ण महाराष्ट्र जाम होईल असं देखील त्यांनी इथं घोषणा केलेली आहे. आणि प्रशासनाने म्हणजे महायुती सरकारने 1 मिनिटात कोणत्या तरीकेनं आतापर्यंतचा अनुभव पाहता, संदर्भ पाहता आजपर्यंत कोणताही GR 2 मिनिटांमध्ये बदलला गेलेला नाहीये. असं जर GR बदलत असेल तर आम्ही देखील आंदोलन करू आणि हे GR बदलवण्याचा आम्ही मागणी करू आणि शासनाला आणि महायुती सरकारला हे GR बदलावेच लागेल, नाहीतर आम्ही महाराष्ट्रासह पूर्ण मुंबई जाम करू अशी देखील मागणी त्यांनी या ठिकाणी संतप्त भावना व्यक्त केलेल्या आहे. MJ न्यूज सोबत मी दादाराव वाघ.